नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामधील जे नवीन आले उत्पादक शेतकरी होते तर एक साधारणपणे जर विचार केला तर मॅक्झिमम शेतकऱ्यांची आता जी आहे लागवड झालेली आहे। साधारणपणे एक 90-95% पर्यंत शेतकऱ्यांची आल्याची जी लागवड आहे तर ती झालेली आहे। आणि त्याचबरोबर लागवड झाल्यानंतर आपण आल्यासाठी काय काय केलं पाहिजे स्टार्टिंगला, जेणेकरून आपल्या आल्यामध्ये सड लागणार नाही किंवा मग नॅमेटोडचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा मग ज्या पण समस्या आपल्याला जाणवत असतात तर त्या कशा प्रकारे आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आधी आपण त्याला कंट्रोल करू शकतो, तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील जर विचार केला तर मॅक्झिमम शेतकऱ्यांनी जे का आल्याची लागवड या वर्षाला केलेली आहे आणि बरेचसे शेतकरी जे आहे तर ते या पिकामध्ये लागवडीसाठी नवीन आहेत, त्यांना बरीचशी माहिती नसल्यामुळे तर छोटीशी चूक होऊ नये आपल्याकडनं किंवा मग काही मिस्टेक होऊ नये त्यासाठी आपल्याला जे आहे एक साधारणपणे जर लागवड करून आपल्या प्लॉटला लागवड करून जर एक 15 दिवस जर झालेले असेल, एक 12-15 दिवस झालेले असेल तर आपण ड्रीप मधून कुठलं फर्टिगेशन केलं पाहिजे किंवा मग काय सोडलं पाहिजे। एक जर विचार केला आपण एक क्षेत्रासाठी आपल्याला स्टार्टिंगला ड्रीपद्वारे आपल्याला जे आहे नॅमेटोडचं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये सोडायचं आहे, ज्याला आपण सूत्रकृमी म्हणत असतो। जमिनीमध्ये आल्याच्या ज्या मुळांना गाठा येत असतात तर त्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला त्याचं ते सोडायचं आहे, जेणेकरून जो नॅमेटोडचा प्रादुर्भाव आहे ते आपल्या प्लॉटमध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये राहील बा किंवा मग आपण त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला कंट्रोल करू शकतो। तर त्यासाठी आपलं एक साधारणपणे आपलं जर 12 ते 15 दिवसाचं आलं झालेलं असेल, त्याला चांगल्या प्रकारे जर मूळ फुटले असेल, एक साधारणपणे जर विचार केला 1 इंचापर्यंत किंवा 2 इंचापर्यंत जर त्याची जरी मूळ लांबलेली असेल तर अशा वेळेला आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे नेमॅटोसाइड आपल्याला ते ड्रीप मधून द्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला ह्युमिक ऍसिड देणं खूप गरजेचं आहे। ह्युमिक ऍसिड देऊ शकता तुम्ही, त्यामध्ये 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत चांगल्या कंपनीचे ह्युमिक ऍसिड आपण त्यामध्ये घेऊन आपण त्याला ड्रीप मधून फर्टिगेशन आपण त्याचं करू शकतो। हे केल्याने काय होईल मित्रांनो, जे आल्याची आपण लागवड केलेली आहे, समजा जे आपण कंद लावलेला आहे, समजा त्याची जर चांगल्या प्रकारे जर त्याची मुळांची ग्रोथ होत नसेल, वाढ होत नसेल तर ह्युमिक ऍसिड त्या वाढ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। त्यासोबत आपण लागवड करतोय ज्या शेतामध्ये तर त्या शेतामध्ये आधीपासून जर नॅमेटोडचा प्रादुर्भाव असेल तर तो आटोक्यात येण्यासाठी आपल्याला नेमॅटोसाइड आपल्याला देणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये जर विचार केला आपण तर जैविक मध्ये पण आपण त्याला आपण देऊ शकतो। जैविक मध्ये काय द्यायचं, जैविक मध्ये पॅसिलोमायसिस नावाची बॅक्टेरिया मिळत असते, तर तिचे वेगवेगळे फॉर्म मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असते। जसं विचार केला आपण पावडर फॉर्म मध्ये असते, डेक्स्ट्रोज फॉर्म मध्ये असते, त्यासोबत लिक्विड मध्ये पण असते। जे तुम्हाला चांगल्या कंपनीचे जी आपल्याला पॅसिलोमायसिस जी बॅक्टेरिया आहे चांगल्या कंपनीचे तुम्हाला जर वाटत असेल की रिझल्ट चांगला आहे तर ती तुम्ही एक साधारणपणे 1 ते 2 लिटर पर्यंत घेऊ शकता, जर लिक्विड मध्ये असेल तर घेऊ शकता। त्यासोबत जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर कंपनीच्या डोसनुसार तुम्ही त्याचा माहिती घेऊन त्याचा तुम्ही वापर करू शकता। त्यासोबत शेतकरी मित्रांनो, पॅसिलोमायसिस सोबत आपल्याला एक साधारणपणे 100 ते 200 ग्रॅम पर्यंत आपल्याला मायक्रोरायझर घेणं खूप गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की नेमॅटोसाइड आपल्याला घेणं गरजेचं आहे, त्यासोबत आपल्याला ह्युमिक ऍसिड घेणं गरजेचं आहे। तर त्यासोबत आपल्याला जसं जैविक मध्ये जर केलं आपण तर आपल्याला पॅसिलोमायसिस सोबत आपल्याला जे आहे का मायक्रोरायझर घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याची जी उगवण क्षमता आहे ती चांगली होणार आहे। त्यासोबत पांढरी मुळांची जी वाढ आहे ती एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही आपण जे नवीन प्लॉटची जी लागवड केली त्याचं एक साधारणपणे पहिला डोस आपण काय केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच व्हिडिओ बनवू। पुढील जे शेड्यूल आहे ते परफेक्ट आपल्याला शेड्यूल द्यायचं आहे, एकच डोस न देता पुढील जे आपण आहे पूर्णपणे परफेक्ट शेड्यूल देणार आहे। त्यामध्ये सड लागण्यासाठी आपण जैविक मध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये, कारण की शेतकरी मित्रांनो काय होत असतं, सड लागल्यानंतर कुठलेही आपल्याला कंट्रोल करण्यासाठी जे आहे का खूप प्रॉब्लेम येत असतो, चांगल्या प्रकारे कंट्रोल होत नाही आणि खर्चावरती जास्त वाढ होत असल्यामुळे जे आहे का आपला खर्च जास्त होत असतो आणि उत्पन्नामध्ये घट आपल्याला जास्त प्रमाणात येत असते। तर आपल्याला स्टार्टिंगला सुरुवातीपासूनच यावर्षी आपल्याला जे आहे का सडीवरती नियंत्रण ठेवायचं आहे। त्यासोबत आपल्याला नॅमेटोड आणि बदलत्या वातावरणामुळे आपल्या प्लॉटमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर आपण लेटेस्ट व्हिडिओ आपण फास्टमध्ये बनवत जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची जास्त परेशानी होणार नाही किंवा मग त्यांना चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे मदत कशी झाली पाहिजे याविषयी आपण लवकरच व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे। ज्या वातावरणामध्ये बदल होत चालतो त्याविषयी आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल
असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर काही अडचणी जाणवत असेल तर तुम्ही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करू शकता. धन्यवाद.